मी मोनिका पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते। तर ह्याही वर्षी मी गेल्या वर्षीप्रमाणे मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। तर गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर मकर संक्रांत का केली जाते साजरी, किंवा मकर संक्रांतीला मकर संक्रांत का म्हणतात, किंवा त्याची काय विविध नावं आहेत ती आपण पाहिली होती। आणि त्याचप्रमाणे सातारा भागातील वौसे घ्यायची पद्धत किंवा कसं सुगड पूजन केलं जातं ते आपण गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तर तुम्हाला तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देखील देते आणि वरती आय बटनमध्ये देखील मी देते, तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर आता ह्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, तर आता ह्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की पहिली संक्रांत म्हणजे काय, तर ज्या मुलींची नवीन लग्न झालेली असतात किंवा ज्यांची नवीन नवरी असते त्यांची जी पहिली संक्रांत असते, तर ती संक्रांत कशी केली जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर पहिली संक्रांत म्हणजे शक्यतो काय असतं, तर पहिल्या संक्रांतीमध्ये ज्या मुलींची लग्न झालेली आहेत संक्रांतीच्या अगोदर त्या मुलींना माहेरी पाठवलं जातं। तर माहेरी पाठवताना काय करतात की सासरहून बरंचसं असं साहित्य दिलं जातं। तर जी नवी नवरी असते किंवा जिची पहिली संक्रांत असते तिला भोगीच्या आधीच 2 दिवस किंवा भोगीच्या दिवशी तिला माहेरी पाठवलं जातं। आणि माहेरी पाठवताना काय करतात, तर तिला शेंगसोला म्हणजे काय, तर शेंगसोल्यापासून ज्या मिक्स भाज्या असतात ज्या भोगीसाठी वापरल्या जातात तर त्यांची मिक्स भाजी दिली जाते, बाजरीची भाकरी करून दिली जाते, त्याचबरोबर बरेच बुत्तीचे प्रकार दिले जातात। तर बुत्तीच्या प्रकारामध्ये लाडू, चकली, शंकरपाळ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे काही देऊ शकता ते तुम्ही द्यायचं असतं। मग त्याचप्रमाणे तिला जो वौसा घ्यायचा असतो तर तो वौसा घेण्यासाठी लागणारं जे साहित्य असतं, शेंगसोला म्हणा किंवा बाकीचं तीळ असतील, तिळगुळ असतील वाटायसाठी, किंवा लाडू असतील, हळदी कुंकवाचं वाण देण्यासाठी हळद कुंकू द्यायचं असतं, तर ह्या गोष्टी सगळ्या दिल्या जातात। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ते कसं दिलं जातं किंवा त्याची काय प्रोसेस असते, कसं त्या माहेरी गेल्यानंतर त्याचं हळदी कुंकू देऊन ते कसं सगळ्यांना वाटलं जातं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि हा व्हिडिओ सातारा भागातील आहे, तर तुम्हाला सातारा भागातील ही पद्धत पाहायला मिळणार आहे। तर आज आपण पाहणार आहोत की भोगी कशी केली जाते पहिल्या नवरीची। तर चला आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया।
तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात की नाही? तर हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे जे काही मित्रमंडळी असतील, तुमचे फ्रेंड्स असतील त्यांच्यामध्येही शेअर करायला विसरू नका. ही जरी पद्धत वेगळी असली आणि तुमच्या भागात कुठली पद्धत केली जाते ती देखील मला ऐकायची आहे. तर ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.